डोंबिवलीमधील MIDC फेज 2 मधील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये स्फोट, याआधी प्रोबेस कंपनीमध्ये असाच भीषण स्फोट झाला होता। डोंबिवली रिएक्टर स्फोट दुर्घटनेमध्ये 8 कामगारांचा मृत्यू तर 60 कामगार जखमी। डोंबिवली दुर्घटने प्रकरणामध्ये आज सर्च ऑपरेशन पूर्ण होईल। रात्री अंधारामुळे सर्च ऑपरेशन करता आलं नाही। अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांची माहिती। डोंबिवली MIDC कंपनीमध्ये स्फोट, आमदार राजू पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। स्फोट झालेल्या कंपनीमध्ये मेथाइल इथिन केटोन पेरोक्साइड, ॲल्युमिनियम आयसोप्रोबोक्साइड त्यासोबतच ऑर्गॅनिक पेरोक्साइड बनवलं जात होतं। याचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डोंबिवली घटनास्थळाची पाहणी। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। डोंबिवलीमधील जास्त धोकादायक कंपन्यांना तात्काळ बंद करण्यात येणार। डोंबिवली MIDC मधील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ MIDC मध्ये स्थलांतर करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। दुर्घटनेमध्ये मयत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाख रुपये देण्यात येणार। याशिवाय रुग्णालयातील जखमींचा सर्व खर्च शासन करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। डोंबिवलीमधील केमिकल्स कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा। एम्स हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि राजू पाटील यांनी घेतली भेट। रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यानं कर्मचाऱ्यांकडून रक्तदान। डोंबिवली MIDC मधील अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद। जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सवरती पोस्ट। सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही, याआधी देखील अशाच घटना घडल्या होत्या। डोंबिवली स्फोट प्रकरणावरती आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अमुदान कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती केमिकलचा साठा ठेवला होता आणि त्याचं योग्यरित्या निरीक्षण होत नव्हतं। अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉक्टर शेवडे यांचा आरोप। औद्योगिक क्षेत्रामध्ये वारंवार होणारे अपघात हे काळजीचं कारण। निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, दिरंगाई, चालढकल या कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये। डोंबिवली स्फोटानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। वारंवार असे अपघात होत आहेत। औद्योगिक धोरणासंदर्भात सरकारचं दुर्लक्ष, डोंबिवली प्रकरणामध्ये अंबादास दानवेंचा आरोप। गेल्या काही वर्षात नागरी वस्ती MIDC पर्यंत आलेल्या आहेत। MIDC प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यानं बफर झोनमध्ये वस्ती आली। कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे चेअरमन देवेंद्र सोनी यांची प्रतिक्रिया। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये अनेक घरांचं नुकसान। आता नुकसान भरपाई कोण देणार, स्थानिक नागरिकांचा सवाल। अनेक वेळा केमिकल कंपनीच्या विरोधात तक्रारी देऊनही कारवाई केली जात नाही, नागरिकांचा सवाल। डोंबिवली स्फोट प्रकरणामध्ये रुग्णालयात 26 जण दाखल। वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या 20 जणांना आज डिस्चार्ज दिला जाणार। एम्स रुग्णालयातील डॉक्टर विशाल लाप्सिया यांची माहिती। डोंबिवलीच्या MIDC मधील स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, अनेकांचं नुकसान। डोंबिवलीमधील अमुदान कंपनीच्या बॉयलर स्फोटाचे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे। कंपनीच्या काही अंतरावरती असलेल्या काचेच्या दुकानात जाणवलेल्या हादऱ्यांचा CCTV समोर। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटामुळे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत इमारतीच्या काचा फुटल्या, तसंच घरांचे पत्रे आणि वाहनांचंही झालं नुकसान। डोंबिवलीमध्ये कंपनी स्फोट झाल्यानंतर शेजारी असलेल्या साईबाबा मंदिरातील काचा फुटल्या, तर POP उखडले। NDRFच्या पथकाकडून मंदिराची पाहणी। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरातील हॉटेलचं छत कोसळलं। लोक जेवत असताना 25 ते 30 जणांना गंभीर दुखापत। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटानंतर रस्त्यावरती उभ्या असलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान। कार, ट्रक, टेम्पो जळाले,
तर बाजूला असलेल्या कंपनीच्या सिमेंटच्या भिंतीही कोसळल्या. पुणे अपघात प्रकरणामध्ये मुलाला गाडी देऊन चूक केली, मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांची कबुली. पुणे अपघात प्रकरणामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून चौकशी, पुणे पोलिसांना सहकार्य करणार सुरेंद्र अग्रवाल यांची प्रतिक्रिया. कल्याणीनगर अपघात प्रकरण, पुणे पोलिसांनी कार ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं, अपघाताच्या वेळी कारमध्ये ड्रायव्हरही होता. पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी, पोलीस स्टेशनच्या बाहेर विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबियांची पत्रकारांना धक्काबुक्की. कल्याणीनगर अपघातानंतर उत्पादन शुल्क विभाग सक्रिय, पुण्यातील 32 बारचे परवाने रद्द, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणामध्ये कारवाई. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. इंदापूरची बोट दुर्घटना, पुण्यातला अपघात, बारामतीमध्ये दुष्काळ आणि अवकाळी पाऊस असे अनेक मुद्दे आहेत, पण पालकमंत्रीच नाहीत. पुण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवरती निशाणा. पुणे अपघात प्रकरणामध्ये सरकारचा हलगर्जीपणा, या प्रकरणामध्ये फोन कोणी केला, वकील कोणी पाठवला याची चौकशी झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी. ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची भेट, ईव्हीएम मशीन ठेवलेल्या परिसरामध्ये संशयरित्या लोक फिरत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. सत्ताधाऱ्यांचा ऐकत असाल तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अशा लोकांचं काय करायचं हे आम्ही पाहू, निलेश लंकेंनी शेअर केलेल्या व्हिडिओवरती रोहित पवारांचा अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे इशारा. अण्णा हजारेंनी भाजप सरकारच्या काळामध्ये मुखवटा घातलेला आहे. अण्णा हजारेंनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर. कोणत्याही राजकीय नेत्याच्या पुढे पुढे करू नका, मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आवाहन. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळ यांची नियत चांगली नाही, मनोज जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, मात्र त्यांचा मराठा आरक्षणाला जास्त विरोध, जरांगेंची प्रतिक्रिया. तडीपार होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जरी गेलो तरी राज्यातील मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार, पण आरक्षण प्रश्नी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. काँग्रेसचे आमदार PN पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, विशाल पाटील उपस्थित. काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते अनुपस्थित. निष्ठावंत नेत्यांच्या अंत्यसंस्काराकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याची कार्यकर्त्यांची खंत. महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला अजून एक प्रकल्प परराज्यामध्ये, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एक्स या सोशल माध्यमावरती सरकारला विचारला जाब. गजानन कीर्तीकरांनी दिलगिरी व्यक्त केली, तर या संदर्भात कमिटी निर्णय घेईल, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा बैठक. टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासंदर्भात घेतलेली बैठक फक्त टाइमपास स्वरूपाची, बैठकीमध्ये कुठलाही निर्णय झाला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येऊ देत, देवीला घातलंय साकडं. मुंबई महानगरपालिकेकडून 75% नालेसफाईचं काम झाल्याचा दावा धादांत खोटा. सत्ताधारी महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये सेटिंग झालेली निव्वळ हात की सफाई, वर्षा गायकवाड यांचा आरोप. दामोदर नाट्यगृह ज्या जागेमध्ये आहे त्या जागेमध्ये पुन्हा बांधा, अन्यथा मनसे रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार. दामोदर नाट्यगृहावरती पुनर्बांधणीसाठी हातोडा चालवल्यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा इशारा. मनसे नेते अमित ठाकरेंचा आज वाढदिवस. मनसैनिकांकडून मध्यरात्रीच मोठ्या जल्लोषात केला वाढदिवस साजरा. केक कापून अमित ठाकरेंनीही मनसैनिकांना दिल्या शुभेच्छा. रमेश तेंडुलकरांच्या 25व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित.
राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता। या संदर्भात येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार। जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, त्यासोबतच करी रोड आणि लोअर परळ या भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद। रेस्कोर्स आवारामधील बटरफ्लाय वॉलच्या दुरुस्ती कामामुळे आज सकाळी 7:30 वाजता या वेळेमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयात 2000 पानांचं आरोपपत्र दाखल। सोलापुरात पुन्हा एकदा अत्यंत दुर्मिळ माळढोक पक्षी दिसल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून आनंद व्यक्त। यावर्षी माळढोक यासोबतच कुदळ्या पक्षीही दिसला। नीलगायींच्या संख्येतही वाढ। अकोले अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफ पथकाची बोट उलटून झाला होता अपघात। प्रवरा नदीमध्ये युवक आणि बचावासाठी गेलेल्या एसडीआरएफ जवानांचा बुडून मृत्यू। अकोले गावातील सुगाव येथे स्थानिकांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवला। नदीमधील पाण्याचा प्रवाह अद्याप कमी का केला नाही, संतप्त ग्रामस्थांचा पालकमंत्र्यांना जाब। अकोले बोट बुडल्या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा। नगरच्या अकोलेमधील प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफ पथकाची बोट उलटून 3घांचा मृत्यू। सलामी देत शहीद जवानांना मानवंदना। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पालकमंत्री विखे पाटील यांची उपस्थिती। प्रवरा नदीमध्ये युवक आणि एसडीआरएफ जवानांचा बुडून मृत्यूची घटना। धुळ्याच्या 2 पोलीस शिपायांचा मृतांमध्ये समावेश। खासदार सुभाष भामरे आणि आमदार मंजुळा गावित यांनी वाहिली श्रद्धांजली। उजनी धरणामध्ये बोट बुडाल्यानं 6 जणांचा मृत्यू। झरे आणि कुकावमधील नागरिकांचा आक्रोश। बेकायदा जलवाहतूक बंद करा, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्या, नातेवाईकांची मागणी। साताऱ्यामधील वाई परिसरामध्ये पावसामुळे अनेकांचं नुकसान। विद्युत प्रवाहाचे खांब कोसळल्यामुळे संपूर्ण विद्युत पुरवठा विस्कळीत। तळकोकणामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित। सावंतवाडी बाजारपेठ भागामध्ये साचलं पाणी। रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांसह भात शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान। अवकाळीच्या भीतीनं रायगडचे शेतकरी पुन्हा धास्तावले। रत्नागिरीच्या गुहागर चिपळूण या मार्गावरती देवघर माळ रानावरती भीषण वणवा। वणव्यामध्ये नारळ, काजू, आंब्याची अनेक झाडं जळून खाक। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर। कडबा, हिरवा चारा आणि सरकी पेंडीचे भाव वाढले। चाऱ्याचे भाव वाढल्यानं पशुपालक अडचणीमध्ये। श्रीगोंद्याच्या काष्टी इथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले। झाडं आणि विद्युत पोल रस्त्यावरती पडल्यानं वाहतूक ठप्प। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। बार्शी शहरातील फळबागा धोक्यात। वर्ध्यातील काही गावांना वादळाचा तडाखा। वादळामध्ये शाळेचं छत, घरांवरचे टीन पत्रे उडाले। गोठ्यांचीही पडझड। टीन पत्रे लागल्यानं अनेक जनावरांना दुखापत। अनेकांच्या घरातील धान्यही भिजलं। लातूर जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। जिल्हाभरामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा मुबलक साठा तरी भाव मात्र स्थिर। मात्र चारा खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे व्यापारी हैराण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।